शांताबाई का शिटू काय करून राहिली वा? कुठे गेली ताई सासू? गंगू काकू या ना, आहेत ना. खाली आली बाई काकू. आता नसतंच काही भांडणं गिणं करत वाटते बाई. ही कशी काय आली बाई माघारी? थांबा ना काकू, आईला आवाज देते ना. आई वर आहेत. असू दे ना, मला काय जाता नाही येत का विका नवाळी हाव का? घे घे घे, पोराली घेऊन राहिली ती का? घे. माय गंगी का आली माघारी? काही उपट बोडायची आता, काही उकरून भांडण काढायला आलीशी. इतक्या दिवस मा घराची पावली नाही ओरडली ती ना, आज लगे माघारी आली. आता काही भादरू दे, काही मग मुक्कीच नाही राहत मी. अजिबात दिनूच ऐकत नाही ना, काय नाही. आता लोक त्या मंगेच्या तोंडाच्या इकडे पाहून, त्याच्या बापाच्या तोंडाच्या इकडे पाहून मुका राहिलो आम्ही. आज हे काही चबरली होती झिट्या लुसतो साजरी. शांताबाई निजल्या होत्या का? नाही निजली नव्हती. या ना माय, कसा कसा रस्ता भुलला आज. बेस्ट फ्रेंडच्या घराचा रस्ता का भले पाठ नाही का? किती झालं तरी आपण जुन्या बेस्ट फ्रेंड. माय बाई गोड बोलून केसानं गळा कापेले आली का मला हे बेस्ट फ्रेंड मी? माय बाई काही बसागीसा म्हणलं की नाही म्हणत? तुम्ही तर असे हापचप झाल्या माय बाई, जसं काही 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 भूत पाहिला. बसा ना बाई, त्यात काय बाई बसा ना. नाही तुम्ही काही येत ना माय, आज आल्या म्हणून मला काही असं वाटलं का आल्या आणि का आले नाही माय बाई, म्हणून नाही. या ना बसा ना. शांताबाई किती दिवसानं तुम्हाला गळे भेट करून राहिली. माय बाई काय झालं काय नेमकं? गच्ची दाबते की काय म्हली? माय बाई मैत्रिणीले भेटत ना का? ओ माय बाई, ओ माय माय गंगू बाई. बाई लय झालं नाही, एवढं पिरे मुतू गेलं का? मै सुनी आली माय पैता तिला वाटलं काय झालं. नाही नाही शांताबाई, आपण दोघी मैत्रिणी मैत्रिणी वाणीच वागू ना. पण सोळा तर खरी मुली आता वागू ना माय मैत्रिणी वाणीच वागू. मला सोळा ना पहिले. हे काय पाहून राहिली मी? माझा फोनही नाही आणि कॅमेराही नाही, नाही तर खरंच हा सीन शूटच केला असता मी. गंगूबाई शांताबाईची गळे भेट, बापरे जुन्या बेस्ट फ्रेंड परत एकदा एकत्र. शांताबाई मनातले राग लोकावून टाका. माई म्हटलं मी तुम्हाला आमंत्रण द्यायला आलती. हो माली इन येऊन राहिली जेवायले माय सुनबाईची आई. हो तर तुम्ही सहकुटुंब माघारी जेवायला ये जा. पिंकीचे आई बाबा येऊन राहिले का? सांगा आता, माई सून किती काय एकटे सून आहे मले. हो माय सुनबाईचे आई बाबा येऊन राहिले ना. बापा रे पिंकीचं नशीब खुललं, तिची आई येऊन राहिली. गंगूबाई एकावर एक किती झटके देसान तुम्ही मले. ते करंट लागतं तसे करंटच लागून राहिले. तुम्ही बसा की नका बसू, मीच बसतो बाई मा घरात जरा खाली. तुम्ही येऊन मला गले भेट घेतली, तुमच्या इनीले तुम्ही तुमच्या घरी जेवायला बोलावलं आणि तिच्या संग माझ्या कुटुंबाला जेवायला बोलावलं. बाई 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 शिटू सपन तर नाही हे. आई सत्यच आहे. शिटू तू बी ये जो मानात आली आणजो जेवायले. मग पोराले सांगजो समजे जण या जेवायले. काकू त्याची तर ड्युटी राहते, त्याचं तर काही मी काही म्हणत नाही. सांगताय का बरे मी काकूच्या घरचं आमंत्रण आहे म्हणून. पण ते तुम्हाला तर माहित आहे सकाळी जातात 8 वाजता आणि रात्रीला 8-9 वाजता येतात. काय घर आहे? लोकांचं घर आहे काय? त्याच्या काकूचंच घर आहे. ओ माय तुला लग्नाच्या आधी मंगेश लागे दिनू एका ताटात जेवत. मग काय आहे तर विचार नाही त्या सासूले. हो ना बसा ना, मी चहा आणतो. आणि आण बाई शिटू पहिले मा डोळ्यावर फपका मारू दे बाई. मला तर काही समजूनच नाही राहिलं हे गंगूच होय ना. बाई बाई मामायचे एवढे जुने भांडे आहे त्या रत्नीनं किती अळगडीत टाकले व. रत्नीले काही महत्वच नाही ना या भांड्याचं. एवढा मोठा कलबत्ता आणजो म्हणा शोधून. किती माग झाले आता नाही ना आलं आता हे उली उली. आणि एवढं मोठं हाय रत्नी जवळ, रत्नीले महत्व नाही याचं. काय व माय जाते हे किती मोठं हाय बाई. पण या रत्नीले कोण म्हणावं माय कोण नाही. खरं ना हाय त्याले काही नाही.
माय बाई एवढं मोठं धाम सांगत आहे मा बापाच्या घरी भंडारा असे तर याच्यातच दाय शिजवल्या जाय बंद गाव जेवी. एवढा मोठा धाम आहे. रत्नीनं पाय कसं टाकून द्यालं. अव पिवर पितोयचं आहे नाही इकत घ्यायला जाशील म्हणा तर तुला आता काय 10-15 हजाराला भेटते का. मी तर म्हणतो 50,000 लोक भेटत असेल कमी जास्त पण हे नाही महत्व लागेल ना. बस बाई माय भाव जोयलो जा बाई निडंगी बाई सांगू माय हे जात मला माहित आहे. मामाय ना 2 वेळाच्या जत्रेतून आणलं होतं नाही डिग्रच्या जत्रेतून आणलं होतं बाई. हो हो गाडी बैलाने गेलतो आम्ही बंडीत बसून ताकत घेतलं होतं मामायनं. किती बाई किती दांगडो केलता मामायनं. माझ्या बाबा नाही म्हणत काले घेतं एवढं मोठं काले घेतं एवढं मोठं तरी मामायनं जबरदस्तीनं घेतलं होतं. सांग सुनेनं अळगडे टाकून दिलं. काय व माय टाकून घ्या लागते बाई हे व. रत्नी काले जात्यावर दाय करते व ऐद्या बोकाची बल्ली ऐदी आहे रत्नी सारं इकतच आणते वावरात. एवढा दायदाना पिकते साजर मस्त दाय होते तुरी पिकतात हरभरे पिकतात. आता उडीद मग तरी झाले कमी पण रत्नी करते का जाते मा इकत मा भाऊन घेऊन येते कट्टेच्या कट्टे वाऊची घालणं नाही होत मा भाऊजई जोडून करीन कोई निढांग्या बोळ्याची. आत्या माय भाऊ आत्या एवढाले भांडे आहेत का तुमच्या घरी. माय माय एवढी मोठी परात एवढा मोठा गुंड आहे का तुमच्या घरी. बाई 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 किती मोठा आहे होई. मामाचे हातचं आहे हे समजा. हे बाय मी आता पाहूनच राहिली आली तर जात मामायनं घेतलं होतं. हे बाई जुनं आहे की नाही हे आहे ना हे माय माय म्हणे लहान झालो तर ये लागे घेऊन मागलो मा बाबांना लागे असे टप करून दिले खालून की जात मग खाली असलं तर त्याच्याही खालून झाडल्या पुसल्या गेलं पाहिजे सारवल्या गेलं पाहिजे आणि काही दाय तो आपण पीठ गिट्टे खाली नाही राहायला पाहिजे टप्पात पडलं पाहिजे. एवढे माय बाबा हुशार होते. हा एवढा दूरचा विचार करत माय बाबा पाय ना सुनेनं धरलं इकडे टाकून दिलं. काच वापरते व साजरच आहे. हा बा वरवंटा होय सुमे हे माहित आहे का सुमे हे रई लाव्याचं होय. मायाच्या घरी माय बाई 4 म्हशी होत्या. हो मा बाबाच्या घरी लय ढोर वासरे होते 4 तर म्हशीच होत्या. आणि 4 म्हशीचं दुपटं करणं माय दूध काढे म्हणलं म्हशीचं. मग माय काय अशी लुलू बुलू नव्हती म्हशीचं दूध काढे माय लागे दही दूध आणि तूप माय बाय 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 अशी भरभराट होती सुमे मा घरी. पाय ना हे हा रई लाव्याचाच आहे माय बाई व. हाव का त्या तुम्ही पहिल्यापासूनच श्रीमंत हा नाही. श्रीमंतीचा काय हो बाई. हो हे श्रीमंतीच आहे. हे जे बदळ आहेत की नाही तुम्ही तुम्हाला वाटते गोटे गाटेन काय माय एवढाले बदल पण हे श्रीमंतीच आहे. हे बाय हे ना हे उखळाचं कांड्याचं होय दाय करायचं सुमे. हे बाय काय हो माय याच्या जात्याच्या मागं द्याला उभं करून जात्याला पाय लागतात. हे बाय हे दाय करायचं दाईले घाव लावायचं न्यारे आहेत हे लाकडाचं होय सुमे. पाय इतके वर्ष झाले होती पडेल आहे पण झालं का खराब का उदय लागली का काही पिवर लाकूड आहे. हा ना त्या जुनं सामान लय साजरं राहते. मग आता याचं काय करावं लागते आता. याचं काय करतं मा झटक करून ठेवून दे काय करतं. मी आणलं हे खोलीला काय भरून ठेवलं म्हणून आलती मी पायाले. माय हात खजिना हाय मायाच्या आणि बापाच्या हातचा खजिनाच होय सुमे हा. तुमचे ते मिक्सर अन काय काय कामाचं मला तर लय हरिकाला बाई मायचे भदाळ पाहून. काय ना सुमे हे डेग पाहिली का याले डेग म्हणत जाय डेग. हो याच्यात वरण शिजवत जात माय बाबाच्या घरी भंडारा असे माय बापा समजा गाव जायला सांगत. माय बाबा पहिल्यापासून मनानं मोठे होते सुमे खाऊ पिऊ माय बाई पहिल्यापासून घालत. हो जमीनदार होते ना तर भंडारा दे तर याच्यात वरण शिजवत सुमे. मला तर समजा आठवून राहिलं जसं. आत्या द्या ते बी घास तुम्ही पितांबरची पावडर हाय तर दाखवा आणा बाहेर ते उचलून घासून घुसून ठेवून देऊ डबल. तुम्हाला एवढं आठवण राहिलं त्याचं तर मग आणा घासू दोघी मिळून साजरं. असं बंद का घास चल उचललाही पाहिजे माय बाई सुमे का हलको नाही त्या काळातलं पितय होय माय बाई. माय बाबा असं तसं भांड घेतच ना असं भारी भदक भांड असे आणि हा कोपर होय याच्यात लागे कणका भिजवत माय बाई सगळं टाकून दिलं. पाय तू इथे रत्नाबाई हा महत्व आहे तिले एवढ्या मोठ्या सामानाचं. मम्मी मम्मी आम्हाला भूक लागली ना.
भूक लागली आजीवर झाला बकासूर. ती बुडगी तशीच खातच राहते माय सदा कदा. एक दिवस म्हणत नाही जेवत नाही म्हणून. काही भुकीक लागली नाही. पाणी पे जाय. आता काही नाही करत मी. मला तर ती स्वयंपाक खोलीत याच नाही वाटत बाई. पाणी प्यायला आलती मी. पाण्याची बाटली संपली. काय फ्रीजातल्या कोण बाटल्या पेले एवढं पाण्याचं? एक बाटली नाही ते फ्रीजात. मी दिवसभर सकाळपासून किती बाटल्या भरल्या असतील. आता मला ताण लागलं म्हणजे थंडगार पाणी प्या बाई फ्रीजातलं. तर माय एक घोट नव्हतं पाणी. रिकाम्या बाटल्या ते फ्रीजात घालू ठेवल्या. का रे बर्फाचा ट्रे थांब रे तू. तेच रिकामा केला असेल हाय ना. कान सोड मम्मी कान सोड नाही तर पप्पाला सांगेन. पप्पा वल्ला टप्पा. येऊ देतो बापाले घरी. त्यालाच भरायला लावतो साऱ्या बाटल्या. एक बाटली भरत नाही मी आता. समध्या बाटल्या मोठ्या काळू पेतात. ती बुडी तशीच दारी वट्यावर घेऊन गेली बाईले पाणी. थंडगार पाणी आहे पे ना. थंडगार पाणी आहे पे ना. फिरतलं पाणी आहे पे ना. आणि भरीन कोण? मग तू आधीचं कान पकडलं व मला कोण पकडून राहिली. सोड ना मला कान. मी पप्पाला सांगेन. त्या बुडगीचा कान नाही पकडू लगेच शकत ना म्हणून तो पकडतो. तू तिचाच वारस आहेस. कांडा तुले चच तिच्या देखता कांटो साजर. तू बी येस सरपाईचा सफोला आहेस. असा तस आहेस का तू? उत्सक माझ्या अंगावर गेला नाही. करे ओय तुला काल म्हटलं होतं मी. तो बापाची देखता तुला म्हटलं पेपर झाले आपण मामाच्या घरी जाऊ. कोण नाही म्हटलं ते? कोण नाही म्हटलं? आप्पाजी चांगले आपल्याला घ्यायला येत होते ना. गेलो सर आपण छान तिथं. मला नव्हतं यायचं ना मग. तू कोण नाही गेली मग मम्मी. मी तुला थोडी नाही म्हणलं. कान सोड ना मला. बापाले तर कारणच सापडलं ना. आणि बुडीचे देखता तुला इशे काढायचं कोण सांगलं होतं? कोण सांगलं होतं? कोण तिथे देखता तू नाही म्हणस. तर ती तुला गमत नाही. तर ती एवढले चॉकलेट खात. आईस्क्रीम खात मागाच्या. आप्पाजी तुला किती मागाच्या आणतात. आणि काय म्हणस की ती काही नसते. मला गमत नाही. ती बुडी किती हसे ना. खरंच तर आणत नाही तू आपाजी. ती लाल कांडी दिली ती एकदा मला. त्याच्या उपर काय दिलं तर मी आधीच राहतो. आपल्या आपाजी तर आणतात एवढ्या आईस्क्रीमा. मी नाही जात ती. तू म्हणशील तर हो म्हणतो ना. चाल म्हणतो ना. मारू नको ना कान सोड ना मला. मग आता तो बाबा संध्याकाळी आले की काय म्हणायचं? मम्मी चल आपण आप्पाजीकडे जाऊ. मम्मी चल आपण आप्पाजीकडे जाऊ. नांदा लावायचा. आप्पाजीला फोन करायचा आणि उद्या घ्यायला बोलवायचं. रडायचं काय? मी तुला नाही म्हणीन. मी म्हणीन नाही रे आपण नाही जाऊ. तू काय म्हणायचं? नाही चल. तुझ्या बापांचं म्हटलं की तुषार तू एकटा जाय तर म्हणायचं नाही मम्मीला घेऊन जातो सोबत. मम्मी असलीच पाहिजे असं म्हणायचं. नाही तर खबरदार तू किती काढल्या जाशील तुलाही माहित नाही. काय म्हटलं? म्हणतो ना संध्याकाळी पप्पा आली की म्हणतो ना आपण तिचं घरी जाऊ म्हणून म्हणतो. शान माझं बाळ. हो बेटा संध्याकाळी म्हणायचा. मग आपाजीच्या घरी गेलो की आपण मस्त कोण आणू आईस्क्रीम आणू. चोकोबार खाशी ना तू? चोकोबार मी तर खातो पण आपाजी ते फेपशीच आणतात बार चोकोबार तर आणतच नाही. तसं म्हणत असतात काय म्हणत असतात? आमच्या आप्पाजीच्या घरी फ्रीज भरून आईस्क्रीम असते. डब्बे भरून चॉकलेट असतात. आमच्या आप्पाजी आम्ही गेलो की काही आणतात. आम्हाला नवीन कपडे घेतात. असंच म्हणा लागते ना. असंच म्हणा लागते. म्हणायचं माझ्या आप्पाजी खूप लाड करतात. माझी आजी माझा खूप लाड करते. मला इथं करमतच नाही. मला आप्पाजींच्या घरीच करमते असं म्हणायचं. मला आजीच्या जवळ जाऊन. हाव मग मला देतं का तू आता 5 रुपये देतं का? कुल्फी खाऊन येतो ना मी. त्याच्या करामना आणले त्याच्या दुकानात. अलग अलग कुल्फी आणल्या. चोकोबार आणला. आईस्क्रीम आणल्या. देतो पण मी सांगितलं तसं करायचं ना. 20 रुपये दे. मग मी पुरं पाठ करून ठेवतो. 20 रुपयाचा मोठा कोण भेटते. तो कोण खातो खाता पाठ करतो. 5 रुपयाची उलटीच कांडी येते. मग मला पाठ बी होणार नाही ते खायलो. मोठा कोण खाता पाठ होते ना. थांब अतिच ठेवते मी पैसे ने. पप्पाला फोन करून सांगतो मी. थांब 20 रुपये तर देतो मम्मी दादाचे. आणि कोण बी खातो तिकडे पप्पाला फोन करून बी सांगतो की तू मला मारलं असं म्हणलं. आजीला बी सांगतो. तिकडले आपाजी काही आणत नाहीत मले. ती आजी सकाळच्या भाकरी संध्याकाळी खाऊ घालते. आणि भाजी म्हटलं तर ते आपाजी म्हणतात की भाजीपाला महाग आहे. घरच्या कैन्याच्या वड्या करा असे म्हणतात म्हणून सांगतो आजीले. मले मारते. मला कान पकडला. आता तर पप्पाला सगळं सांगून देतो. चल मला वाटतं माझ्या पर्स मध्येच आहेत. ती नाही आहेत पैसे. चाल तुला मी पैसे देतो. पण मी सांगितलं तसं करशील ना. पप्पा आल्या म्हणशील ना आप्पाजीच्या घरी जायला लागते म्हणून. खूप सारे आईस्क्रीम असतात ना आपल्या आप्पाजीच्या घरी. किती मोठा फ्रीज आहे रे. किती मोठा फ्रीज भरलेला असते की नाही आईस्क्रीमचा. तुषारचा लय लाड करतात आप्पाजी है की नाही. आपण गेले की आजी काही करते खायले. 20 रुपये दे. चोकोबार खाता सगळं पाठ करतो. तसं काही मला पाठवत नाही. गरमी लय आहे. गरमीनं काही मला पाठवणार नाही.